भीमा आणि नीरा नदीच्या संगमावरती पाण्याने अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय। मे महिन्यातच पाऊस आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। आपण ही संगमावरची दृश्य पाहतोय। प्रचंड वेगाने इथे दोन नद्यांचा संगम होण्याच्या ठिकाणी नदीचं पाणी वाहतंय। किंबहुना काहीच दिवसांपूर्वी नद्या अगदी कोरड्या पडण्याची वेळ आलेली होती, परंतु आता हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो पाहता गेल्या काही दिवसांमध्ये किती प्रचंड पाऊस झालेला आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो। हे अक्राळ विक्राळ स्वरूप पावसाचं आणि त्याचबरोबर नद्यांच्या प्रवाहाचं असल्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मे महिन्यातच मोठं नुकसान झालंय। आणि पावसामुळे पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या पाणी पात्रामध्ये 2 मीटरने वाढ झाली आहे। नदी पात्रातनं सध्या 26,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंढरपुरातल्या जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे बंधाऱ्याच्या वरनं पाणी वाहू लागलंय। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे, तरीही आणखीन पाऊस बरसण्याची शक्यता आहे। इथे सुद्धा बंधारे पाण्याखाली गेल्याची दृश्य आपण पाहू शकतो। एक छोटासा